नमस्कार. केदार विजय अध्याय 18वा. श्री गणेशाय नमः. श्री केदारेश्वराय नमः. जय जय केदार दक्षिणादीपा केतकी गंधार्चित सुरपादपा केयूर आदिमणिज्वल चंद्रार्कवोपा केशरी कटतटी पटिसाजिरा गौतमी तीर दक्षिण निवासा गौतम ऋषी मानस हंसा गौड गुजरी केदार विभासा गौरव्रजांगना मनमोहना क्वचित मणि गुणकथान्वया क्वचित कवनार्थी चरितान्वया क्वचित परविहित चरितान्वया क्वमपि परिणाम विधि हरिहरा द्वीपसत्तार्णवे अवर्णा द्विजपंक्ति शोभती सुहास्य किरणा द्विजेन्द्रारी पतिवर भूषणा द्विजपदलांछना अवधारी द्विरदमत्त दुर्मद दुर्जन दमना द्विविधा करी माझी मना द्वितीय एकापासुनी निशाकर वर्णा द्वीपांतरी प्रकाश तैमती करी ध्वजवज्रांकुश क्रमणचरणा ध्वनिउटली मुमुक्षुवाकी पैंजणा ध्वजा उभारल्या मार्तंडपर्णा धौल पीतांबल नीलहरिया ओम ह्रोम श्री ज्योति स्वरूपा ओम क्लीं श्री जय दक्षिण दीपा ह्रां श्रीं क्लीं रवाग्नि रूपा रवळे श्री रवळेश्वराय नमः. श्री रवळेश्वर रवावतारा रम बीज तमसत्वा ओंकारा वम वैष्णव षटकारा ळम लकार त्रिशूलधर त्र्यंबका. 7वे श्लोकापासून 8वी ओवी. श्रीनाथ बीजाक्षरी स्वये गोवी यथानुक्रमे श्रेष्ठ वर्णी पडावी शूद्रे पडता कष्ट असे. 6 पासून ओवी 7, 8 या शूद्रलोकी करिता पाठ अपार प्राप्त होतील अपार कष्ट यामुळे बीजाक्षर पाठ न करावा. ब्राह्मणी ओंकार व्यंजन मात्रा चतुष्षष्टी कळासूत्रा श्री बाळा बगळा उपासक यंत्रा अर्धमात्रा ब्रह्मास्मिया. या केदार विजयाच्या 18व्या अध्यायाच्या प्रारंभी केतकीच्या सुवासानं गंधित झालेल्या चरणांचा केयूर मणी वगैरे हार दागिन्यांनी सजलेला केशरी कटतटी असं पितांबर नेसलेला केशरी वस्त्र कमरेला नेसलेला दक्षिण तीर गौतमीच्या दक्षिण तीराला म्हणजे गोदावरीच्या दक्षिण तीराला निवास करणारा असा नाथ केदार. या नाथ केदाराचा एक बीज मंत्र 6व्या 7व्या आणि 8व्या ओवीत दिलेला आहे. तो म्हणजे ओम श्री ज्योतिर स्वरूपा ओम क्लीं श्री जय दक्षिण दीपा ह्रां ह्रीं क्लीं रवाग्नि रूपा श्री रवळेश्वराय नमः हा नाथाचा बीज मंत्र. आणि त्यानंतर श्री रवळेश रवावतारा रम बीज तमसत्व ओंकारा वम विष्णू वषटकारा ळम लकार त्रिशूलधर त्र्यंबका हा देवाचा मंत्र. याला त्यांनी म्हणतानाच एक सांगितले की याला अधिकारी म्हणजे दीक्षेचा अधिकार असलेल्या माणसांनाच याचा जप करावा. इथं वर्णांचा उल्लेख केलाय पण जो दीक्षित आहे त्यानं या मंत्राचा जप करावा म्हणजे गुरुपासूनच हा मंत्र घेऊन जप करावा अशा अर्थानं इथं याचा अर्थ आपल्याला धरता येईल. ऐशिया युग्म ओविया सबीजाक्षरी अजपा गायत्री वर्णोच्चारी जपो निपूजिला दक्षिण केदारी काळ भैरवे असुर जयार्थी ऐसो ऐसे मनोल्लास काळभैरीने दक्षिणादिश पूजल्यानंतर चंडांश उदयाचळी पातला हो. ऐसा झाला प्रातकाळ तै झाला जागा झाला राक्षसपाळ वाद्य गर्जवी सह्याद्री मवळ निशाचर गर्जने करोनिवा मंडुकासुर रणकर्कशे घोर संग्रामी मर्दिला शेषे दिगंबर होऊन आला दक्षिणादिशे. सह्याद्रीवर अष्टभैरिसी रत्नासुराणी ज्योतिस्वरूपे उत्तर निरोत्तर वदले कोपे चंद्रसेनेने स्वप्न संतापेस रक्तभोजासी कथियेला हे कथा सप्तदशोध्यायी सज्जनी परिस्थिती स्वस्तर देई सह्याद्री झाला केदार विजयी मंडुकासुर वदिताशेषे सुत वदता ऐसेच शौनक मुनेंद्रा अगस्ती वदे हेची लोपामुद्रा जेवी देवपात्रे दक्षिण तटी समुद्रा मंडनार्थी चतुर्दश रत्नाच्या तेवी सह्याद्री त्रिकुट पर्वती युद्ध बंधनार्थ दक्षिणपती पातला ते संत पंडिती श्री केदार विजयार्थी परिसावे मंडुकासुर सहस्त्र वदन घोर युद्धी करी हनन तैत अस्ताचळी वस्ती राहोने उदयाचली लगबगा येतसे सूर्य म्हणे गरुडाग्रजासी वेगे चालवी रथासी जाणे सह्याद्री पर्वतासी श्रीनाथ पदासी पहावया. आणि हा जो बीजमंत्र सांगितला याच बीजमंत्रानं पूर्वी काळभैरवानं केदारनाथांची स्तुती केलेली आहे. असा हा दिव्य बीजमंत्र आणि या बीजमंत्रानं विजयासाठी काळभैरवानं नाथांची सेवा केली जप केला. आणि एकूणच 17व्या अध्यायात आपण ऐकलं की रक्तभोजाला या चंद्रसेनेनं आपलं सगळं स्वप्न सांगितलं होतं. शेषानं मंडुकासुराचा संहार केला शेष विजयी झाला आणि रत्नासुराविरुद्ध नाथ केदारांना पहिला विजय मिळाला. आता सूर्याला सुद्धा आतुरता लागली. त्यानं पहाटे लवकर उठवून अगदी नाथ केदाराच्या दर्शनासाठी जणू तो लगबग आला म्हणजे ती रात्र सुद्धा अगदी लवकरच उलटून गेली. मंडुकासुर सहस्त्रवदन घोर युद्धी करी हनन तय अस्ताचळी वस्ती राहोनी उदया चळासी लगबगा येतेसे सूर्य म्हणे गरुडाग्रजासी वेगे चालविगा रथासी जाणे सह्याद्री पर्वतासी श्रीनाथ पदासी पहावया
रक्ताक्ष बीजाची संतती रत्नासुरादी राक्षजाती राक्षसयोनी पापमती दक्षिणपती वधिला आता तो रणोत्साह पहावया वेगी करी अरुणोदया दक्षिणपतीसी सांगावया दक्षिणायनी जाता अद्यापि उत्तरायण पंथी लागेल उशीर म्हणून लगबगे सहस्त्र कर उठवोनी दक्षिणायणी सत्वर सांगे दक्षिणपतीला उदय माध्यान सायंकाळी युद्ध करीतो आम्ही त्रिकाळी अजिंक्य रक्ताक्ष बीजकुळी सहमुळीसी खंडावी रत्नासुरा आणि रक्तभोजन जंबुकादी करवीर चौघे जण हे वदिल्या निर्भय मन ध्रुव प्रदक्षिणा करीन अकल्पी उत्तरायणी दूरपंथ तो टाकवनी योदावया स्वमनोगत दक्षिणायनी समीपस्वार्थ हेची सांगावया पातलो आता आलस्य न करावा मनी हेची वारंवार तव पदी विनवणी ऐसे कथोनी वासरमणी उदयाचली पातला उदयाद्रीवरी देखोनी रवी दैत्य तमाती समूळ नुरवी केदार विजय प्रताप मिरवी राक्षसांतकी रवी काळभैरव असो सहस्त्र निशाचर परिवार रत्नासुर पातला घनघोर युद्ध करावया घोरांधर उभा राहिला रणरंगी. आणि उत्तरायणामध्ये आपल्याला खूप उत्तरायण पंथाला जायला उशीर लागेल म्हणून या असुरांचा वध करायला उत्तरायणाची वाट बघू नका आणि लवकरात लवकर या असुरांचा संहार करा जेणेकरून आमची प्रदक्षिणा पूर्ण होईल अशी सूर्यानं नाथ केदारांना विनवणी केली. आणि त्यामुळंच नाथही सूर्योदय होताच युद्धासाठी काळभैरवासह सगळेजण सज्ज झाले. इकडे रत्नासूर युद्धासाठी सगळे राक्षस जाती घेऊन आला. विकटाट शब्द करोनी गजरा म्हणे परिस हिमकेदारा आपुला न वदे मी बडीवारा तुझ सारखा निजमुखे तुझी प्रतिष्ठा भाविक भजनी माया स्वरूप जनमोहनी भाव दाविसी भक्ताभिमानी हरिकीर्तनी राहसी उभा भोळ्या भाविका चाळवसी स्मरल्या म्हणसी मी उपवासी भाजीचे पान मागोनी खासी उच्चिष्ट नमणसी शबरी फळ देह करवतीसी निर्भयपणी तेही टाकीसन लगे म्हणून ऐशी तुझी कथा पुराणी भोळ्या भाविकांनी परसावी दुर्वासा करता व्रतभंगे चक्र लाविसी तया मागे विघ्न देखोनी अभंगे भुजंग शैनी लोळसी दैत्य देखोनी दुरंदर समुद्र झालासी मत्स्याकार कपटे वधोनी शंकासुर सवेची कुर्म समुद्र मंथनी हिरण्याक्षा आकर्षिता मही सुकर झालासी स्वदेही देह टाकोनी फिरसी विदेही हे तुझलागीच उत्तम दिसे हिरण्य कश्यपे खडग प्रहारी ताडिता स्तंभासी निजकरी नरवतनु मुख उत्कट केशरी स्तंभी गुरगुरसी भयंकरे बळी याग करता नर्मदा तिरी याचक होनी ब्रह्मचारी गेलास भूमिदानाधिकारी ही नवलपरी कोणी वर्णावी कृषीदान घेवनी सारी बळी सी घातले पाताळ विवरी पळून जाईल म्हणून द्वारी रात्रंदिवस तिष्ठत उभा. आता रत्नासूर नाथांच्या समोर आला आणि नाथांना म्हणायला लागला की तुमच्यासारखं मी काही आपली कीर्ती सांगणार नाही, तुझी कीर्ती कुणी वर्णायची. उगाच आपल्या भोळ्या भक्तांना तू भुलवत असतोस. त्यांनी कीर्तन केलं की त्यांच्या मागं मागं चालतोस. त्यांनी बोलावलं की मी उपवाशी आहे म्हणतोस, मग भाजीचं पान मागून खातोस. उच्छिष्ट म्हणून तरी शबरीनं दिलेली फळं सुद्धा खाल्लीस. कधी मत्स्य झालास, कधी कूर्म झालास, कधी वराह झालास, कधी नरसिंह झालास, कधी वामनही होऊन बळीला पाताळामध्ये घातलंस आणि त्याच्या दारामध्ये रात्रंदिवस तिष्ठत उभा राहिलास. कामधेनु गादी जे हरता झालासी म्हणसी कुटुंब घाता रागे वदसी आपुली माता रेणुकी ऐसी महामाया ते न करावे कर्म करसी गरीब मांडलिक राजे वदसी एकवीस आवर्तने धरणीसी केली म्हणसी वेदवचनी राज्य न करवे म्हणून जाणा सोडून देसी अयोध्या पट्टणा 14 वर्षे दंडकारण्या सेविले हे कवण कीर्ती पंचवटिके राहता वस्ती रावणे हरेली तुझी शक्ती तये लागे करसी खंती हा हा सीता म्हणून साकळे पडताची केवळ 18 पद्मी गोळांगुळ घेऊ मेळवोनी बक्षिसी कंदमुळ रात्रंदिन केवळ विलपसी तै राजपदवी सोडून सारी झालासी नंदाचा खिल्लारी गोपाळ संगिया गोधने चारी परस्त्री आणि गोरस चोरशी जार चोरा माझी शिकामणी हे तव कीर्ती दशगंत पुराणी माया टाकोनी दोघी जणी पुतना आवडली बहुत 16 सहस्त्र गोपांगना भोगोन मिरवसी ब्रह्मचार्यपणा सोंग संपादनीच्या खुणा जेवी जनास दाविसी बहुरूपी जेवी दाखविसे जनास बहुरूपी बहु बोलणे बहु हासणे भोळ्याचे बक्षिसी भातुके भाजीपाने उगेची मौन्यपणे बसणे शक्तीहीन म्हणून ब्लेंच मारायासी साठी लटकीच दाखविसे हातोटी बैसावया तुरंगपाटी शक्ती कैची तुझलागी. आणि एवढ्यानं तुझं पुरलं नाही म्हणून या विश्वामित्रानं गायीचं हरण केल्यावरती आपल्या पित्याच्या आज्ञेने आपल्याच आईला मारलंस परशुराम अवतारामध्ये. गरीब करू नये ते कर्म केलंस, गरीब राजांना मारलंस, 21 वेळा पृथ्वी निक्षत्री केलीस. असं मी नाही वेदच तुझ्या बाबतीत सांगतायत. तुला राज्य करायला जमेना म्हणून अयोध्या सोडलीस आणि 14 वर्ष दंडकारण्यात राहिलास. पंचवटिकेत राहताना रावणानं तुझ्या पत्नीला तुझ्या शक्तीला पळवून नेलं. त्याची खंत करत राहिलास हा सीता म्हणून. आणि मग साकडे हे संकट पडल्यावर 18 पद्म वानर मिळवून कंदमुळं खात राहिलास. नंतर राजपदवी सगळी सोडलीस आणि नंदाचा खिल्लारी म्हणजे नंदाच्या घरचा
गुराखी झालास, गोपाळांना बरोबर घेऊन गोधन चारायला न्यायला लागलास, परस्त्री आणि गोरस म्हणजे दूध या सगळ्याच्या चोरी करायला लागलास. जार आणि चोरांमध्ये तुझं सगळ्यात मोठं नाव आहे असं दशग्रंथामध्ये सांगतात. दोघी जणी आया असून पुतनेचं दूध प्यायला गेलास. 16 सहस्त्र गोपींना भोगून सुद्धा ब्रह्मचारी म्हणून मिरवलंस. काय तुझं हे सगळं सोंग? उगाच मौन्यपणे बसणं म्हणजे बौद्ध रूप सुद्धा झालास आणि आता म्लेच्छांना मारायसाठी लटकीच हातोटी असं दाखवून हातात खड्ग धारण केलंस. म्लेंछ वदावया खड्गधारण हे कैशावरणे असे प्रमाण तुझं नाहीच देहाभिमान ब्राह्मण ताडिता लत्ता प्रहरे देही विदेही वर्णावर्ण अनंतयुगी करसी भ्रमण त्या माझी 72 युग प्रमाण वृत्तीशून्य हो निफिरसी बहुत दिवस शोधिता तुझला 72 युगाते दृष्टी पडला त्रेता युगांती संबंध पडला तुझ मजला युद्धार्थी ते युद्ध घोरांदर करता निभविले तवा अंतर तेव्हा मद संकट पडिले तेव्हा संकट पडिले तुझं दुर्धर मी अजिंक्यसे कळले तुझला शक्ती आणून मजला समरी मारविलेसे हिमकेदारी तो मी विरोध धरुणी अंतरी सह्याद्रीवरी जन्मलो तुवा अनंत देह धरले जाणार ते मजब ठाऊके शतानना सत्व रजतम ऐक्यत्व सगुणात होऊन त्रिगुणा त्रयमूर्ती झालासी माझा पराक्रम सहस्रनयना ठाऊक असे तो मी नवदे वचना तू परमभ्याड अंतःकरणा काळ यवना पुढे पळसी जरासंधाचे भय दारुण जाणून समुद्री करसी पेणा ऐसे वदला ऐसे संसारी सदा लपोन प्रगटार्थी वर्तणे तुझ नाही आता कवणाचा पुरुषार्थ थोर घेऊन पावलासी येथवर तरी का ताडिता महिषासुर पर्वता का तळी पडलासी बैसावया अश्ववाहिनी अभ्यास नसे तुझं खडग पाणी नसी न का हो भूधरमणी हे तीव्र जगोनी असोनिया. रत्नासूर पुन्हा देवांना म्हणतोय, हे म्लेच्छांच्या वधासाठी हातात खडग धरल्याचे कशावरून? तुला कसलाच देहाभिमान नाही. अरे भृगूंना लाथ मारली तरी तुला राग आला नाही. देह विदेह सगळं टाकून तू असा युगानुयुग फिरत राहतोस. 72 युगांचं प्रमाण आहे. 72 युगानंतर तू मला आज दिसतोयस. त्रेतायुगांमध्ये तू दिसला होतास त्यावेळेला तुझं माझं युद्ध झालं आणि मी अजिंक्य असं कळल्यावरती हात शक्ती आणून तू माझा वध केला होतास. तो विरोध मनामध्ये ठेवून आता मी या सह्याद्रीवरती अवतार घेतलाय, जन्म घेतलाय. तू अनंत जन्म धरलेस, अनंत देह घेतलेस ते मला माहिती आहेत. पण आता माझा पराक्रम जो आहे तो इंद्रादिकांना माहिती आहे. मी त्याबद्दल तुला सांगणारही नाही. तू परम भ्याड म्हणजे भित्रा आहेस. यापूर्वी सुद्धा अनेक वेळेला तू लपूनच कार्य केलेस. इतकंच नव्हे तर जरासंध मागे लागल्यावरती समुद्रामध्ये जाऊन तू द्वारका वसवलीस. आता कुणाचा पराक्रम थोर आहे हे आपण पाहूया. तुझा जर पराक्रम असता तर महिषासुरानं तुला पर्वतातळी का उचलून आपटलं असतं? का पडला असतास तू? तुला घोड्यावरती बसायचा अभ्यास नाही आणि म्हणून ह्या शेषावरती बसून शेषाला बरोबर घेऊन तो आलायस. आता रत्नासूर नाथाची इतकी निंदा करतोय आणि ह्या ग्रंथामध्ये त्याचं वर्णन आहे हे बघितल्यावर काही नाथ भक्तांना आश्चर्यही वाटेल. पण या प्रकारच्या अलंकाराला व्याजोक्ती म्हणजे खोट्यापणाने केलेली स्तुती असं म्हटलं जातं. म्हणजे इथं वरकरणी नाथाचा विरोध दिसतोय. नाथाला वरकरणी उणदुणं बोललेलं आहे, पण वास्तविक देवाला जरी उणदुणं जरी बोललं तरी या सगळ्या देवांच्या लीलांचं कीर्तन आहे. आतापर्यंत आपण देवाच्या 10 अवतारांचं कौतुक ऐकलं. देवानं आतापर्यंत केलेल्या प्रत्येक लीलेचं कौतुकच यातून भक्ताला लीलेचं स्मरण व्हावं हाच त्यामागचा उद्देश आहे. ह्याला व्याज निंदा असं नाव आहे. आणि ही व्याज निंदा केल्यानं भक्ताला दोष लागत नाही आणि तसा असुरालाही दोष नाही, कारण या असुरानं देवाच्या सगळ्या लीलांचं संकीर्तन केलंय देवापुढं. कारण देवाचं नाव हे असं आहे की नकळत पद अग्निवरी पडे, म्हणजे चुकून जरी देवाचं नाव मुखामध्ये आलं तरी त्याचा उद्धार होतो. आणि या रत्नासुराचं भाग्य असं आहे की स्वतः नाथांपुढं त्यांचंच संकीर्तन तो करतोय. तो त्याला वाटतंय तो नाथांना शिव्या देतोय, पण नाथ ते प्रेमपुष्प म्हणूनच जणू स्वीकारतायत. कारण सगळ्या चराचरावरती ज्यांचं आधिपत्य आहे त्यांना या रत्नासुराची वाणी बंद करायला क्षण लागला नसता. पण त्यानं केलेली निंदा हे स्वतःचं गुणसंकीर्तन आहे असं मानूनच भगवान शांतपणाने हे सगळं ऐकून घेत आहेत. असो तुझी असती माझे मरण नाही ऐसे जाणसी कोण पतंग दीपासी अलिंगन देहशून्य का कळोनी होसी माझा वधोत्सह पाहावा हे पातली तुझ्या जीवा तै असाध्य गोष्टीचा ठेवा त्रिदश देवा नुमगेची त्रेतायुगीच्या पराक्रमासी ठाऊ कसे अनुक्रमेसी उगेची बद्रिकाश्रमासी जावोनी भ्रमासी राखोनिया भस्मांकित जटाधारी खडगपात्र डमर शूर करी ही चिन्हे देखील बाह्यात्कारी तवा अंतरीचे सदाशिव जाणे
बाहेर तापसाचे सोंग संपादणी बहुरूप जनासी सांग की गारुडी धरुणी करी धरुणी भुजंग घेऊन आलासी सह्याद्रीवरी की हाती घेऊन अमृत बिंदू पातलासी चतुर्दश भुवन भेदू वधुविसी जैसे सुंदोपसुंदू तैसा बळसिंधू तैसा नसे मी बळसिंधू असे ऐसे निंदास्तवनोत्तर परिसोनी कोपला करुणाकर आज पासोनी षष्टम दिवस निशार्दपूर तुझ वधविनय एक विशंती घटी ऐसा शब्दा शब्द उभय वर्गा वाद झाला वैरवर्गा लहुंडी पाशपट्टीश खडगा घेवोनी युद्धा प्रवर्तले पाशपट्टीश खडगादारे ऐसे तीव्र युद्ध परमनिकुरे झुंजा वर्तले घोरांदरे उभय ताकेले एक दिवस दुसरे दिवशी निरंजन तीव्र सज्जोनी धनुष्यबाण लक्षणासुरासी लक्षोन नयन शरसंधानी वर्षला. आणि इतका वेळ याची ही निंदा स्तवन सगळं ऐकून नाथांना सुद्धा परिसोनी कोपला करुणाकर म्हणजे त्याच्यावरती दया करायच्या हेतूनच नाथ कोपलेत. आणि आजपासून 6व्या दिवशी मध्यरात्री 21 घटका झाल्यानंतर मी तुझा वध करीन असा या रत्नासुराला सांगून या दोघांचं युद्ध सुरू झालं. पहिल्या दिवशी पाश पट्टीश खडगाने युद्ध झालं. दुसऱ्या दिवशी धनुष्यबाण हातामध्ये घेतला. तीव्र शंदानी शरधुसर व्यापिली मही आणि गगनोदर शरील पविला दिवाकर जेवी घनघोर शरद ऋतू ऐसे पाहुनी रत्नासुरे शरचूर्ण केले गदा प्रहारे विकटाट शब्दे दशनी चावोनी अधर घरघराट शब्द परिसवी गरगराट शब्द बाण पंजर उडवले जैसे धान्य धुसर गदा घेऊनी समोर श्रीनाथा सन्मुख पातला गदा फिरवित गरगरा आवेशी पातला समोरा म्हणावेशित व हिमकेदारा घाव चुकविला ते वेळी गदा प्रहार वाया गेला गरजोनी रत्नासुर बोलला दिससी फार चांगला भला का चुकविला गदा घावो चांग लाभला सी आज आमुते चांग मांगले मानस युद्धीन परते चांग वेळा म्हणविसी संग्रहार ते करसी निजबळे ते पाहू तोय कंस चाणूर नवे जाण हे रत्नासुर वज्रठाण मम श्रेष्ठ बंधू रक्तभोजन अनुष्ठाने बैसला असे तयाचे बंकिताची अनुष्ठान पालती घालील 14 भुवन आता तरी जाय फिरून बद्रिकाश्रमासी परतोनी नवे शिशुपाळ दंतवक्त्र नवे षष्टप शकटसूत्र बकासुराचे चिरसी वक्त्र तैसा नवे मी रत्नासुर ऐसा वदोनी गगनगर्जनी असंख्य वर्षला शरसंदानी हे लक्षोनी खडगपाणी धनुष्य करीचे छेदिले. या रत्नासुरानं गदा आणली आणि गदा घातानं नाथावरती घाव घालायला गेला. तो नाथांनी चुकवला आणि त्यावेळेला बऱ्याच पुराण दाखले देऊन म्हणजे मी तुला वाटलं की मला मारशील पण मी शिशुपाल नव्हे रत्नासुर आहे मी दंतवक्त्र नाही किंवा शकटासूर नव्हे बकासूर नव्हे जे जे दैत्य आतापर्यंत मारलेस त्या सगळ्यांपेक्षा बलवंत असा मी रत्नासुर आहे असं म्हणून धनुष्यबाणाने युद्ध सुरू केलं. त्यावेळेला नाथांनी रत्नासुराच्या हातातल्या धनुष्याचा छेद केला. जे जे रत्नासुर धनुष्य काढीते ते नाथ छेदोनी महिपाडी हे देखोनी अतितातडी रत्नासुर खवळला. सरला धनुष्यबाणाचा ओढा रत्नासुर बळी गाडा कर्करा खाऊनी विक्राळ दाडा मिशी पिळित नेत्रा रक्त विक्राळ वदनी नीळवर्णी खदिरांगार श्रवती नयनी ऐसा कृतांतची घनगर्जनी तोमर घेऊन निघाला. तोमर गाई रत्नासुर छेदोनी टाकी शरपंजर तै नवर्णवे भैरावाकार तेजो वदशक्ती सोडली तेजो वदशक्ती कडकडाटी पातरी तेज करीत तेज दाटी ते रत्नासुराच्या बलिष्ठ मुकुटी मुकुट पडला किरीटासहित श्रीनाथे तेजो वदशक्ती मुकुट सोडोनी मुकुट पाळीला क्षिती ते रत्ने विखुरली सह्याद्री पर्वती रत्नासुर मुकुटीची रत्न मुकुट पडला सह्याद्रीवरी ते रत्ने विखुरली गिरिकंदरी म्हणून वदती रत्नागिरी तै पासोनी जना अद्यापी तेजो वदशक्तीने मुकुट पाडला ते रत्नासुर मस्तक उघडा झाला कबरी मस्तकी सुटला म्हणून वधोत्सव केला स्वशक्ती तै परीग घेऊन या हाती रत्नासुर खवळला भद्रजाती गदा घेऊन दक्षिण हाती दक्षिणपतीवरी धावला भोवंडिता गदा प्रहार गर्जती चपळांबरी रत्नासुर गदा घाई धनुष्य शर चूर्ण करोनी टाकिले. रत्नासुराने जे जे धनुष्य घेतलं ते नाथांनी मोडून टाकलं. सगळे धनुष्य बाण संपल्यावरती हातामध्ये तोमर घेऊन तो आला आणि त्या तोमरानं त्या सगळ्या बाणांना त्यानं निवारलं. त्यावेळेला नाथांनी भयंकर अशी वधशक्ती सोडली. त्या वधशक्तीच्या प्रभावानं या रत्नासुराचा किरीट उडून पडला आणि त्यातली सगळी रत्न या सह्याद्री पर्वतावर सांडली. म्हणून याला रत्नागिरी असं नाव मिळालं. आजही ज्योतिबाच्या डोंगराला आपण वाडी रत्नागिरी म्हणून ओळखतो. त्याची कथा या अध्यायामध्ये आपण आता श्रवण केली. नाथे घेऊन खडग त्रिशूळ युद्ध केले रणतुंबळतय अमृतपात्रीचा बिंदू उसळ तेथे राक्षसतळे सिवटती घे घे वीरश्रियेचे भर समरी झुंजता त्रिशूळधर श्रमी झाला हिमकेदार तीन राती युद्ध करिता अजिंक्य जाणोनी रत्नासुर ते डमर वाजविला भयंकर ते नाद भरोनी ब्रह्मांडोदर श्री कमला श्रवणी पातला चर्पडांबेसी म्हणे कमला श्री केदार युद्धी बहुश्रमला डमर नाद वाहिले मजला असुर नशमला पराक्रमी तुझे हाते रत्नासुर मरण पावेल निर्धार या लागी जाऊन अतिसत्वर साह्य होई केदारासी
ऐसे परसोनी चोपडाई निघाली शक्ती चमू समुदायी सह्याद्रीवरी सूर्योदयी चर्पण अंबिका पातळी परशुराम गोरखनाथ नारदा सहित व्यास समर्थ पातले जेते रवळनाथ सह्याद्री पर्वता युद्ध करती ना अंबिका बादरायण म्हणे ज्योती स्वरूपा स्वस्ती कल्याण अंगी वज्र कवच घालून मग घोर कंदन करावे तू विश्वकुटुंबी भगवान वर्तस असती समसमान शत्रुमित्रजी होऊन तव पदांगरी लीन झाले सद्भक्तासी करसी सद्भक्तासी भजनी मुक्ती विभक्ता देसी विरोध शक्ती म्हणून अवतारसी निरंजन ज्योती पौगंड ऋषी म्हणविसी. आणि मग प्रचंड घनगर्जन असं युद्ध सुरू असताना 3 दिवस युद्ध झालं. नाथांनी खड्ग त्रिशूळ घेऊन युद्ध केलं आणि त्यांच्या हातातल्या अमृत पात्रातला अमृत बिंदू उसळून असुरांनाच पुन्हा बळ मिळायला लागलं. असं 3 रात्र युद्ध झाल्यानंतर रत्नासुर अजिंक्य आहे हे जाणून नाथांनी डमरू भयंकर निनादाचा डमरू वाजवला आणि तो आवाज महालक्ष्मीच्या कानावरती आला. तिने चर्पडांबेला सांगितलं म्हणजे केदार आता युद्धामध्ये श्रमलायत, नाथांना कष्ट होत आहेत आणि मला डमरू नादाने आवाहन झालंय, अजूनही असुराचा नाश झाला नाही, तेव्हा तुझ्या हातून या रत्नासुराचं मरण आहे, म्हणून सत्वर जाऊन केदारनाथांना सहाय्य कर असं चोपडाईला महालक्ष्मीनं सांगितलं. त्याप्रमाणे सगळ्या शक्तिगणांचा समुदाय घेऊन सूर्य उगवता क्षणी ही चर्पटांबिका चोपडाई या रणमंडळामध्ये आली. परशुराम, गोरखनाथ, व्यास, नारद सगळेजण या चोपडाई बरोबर आले आणि व्यासांनी देवांना सांगितलं की तू सगळ्यांना समसमान तुम्ही बघता, सद्भक्तांना भजनानं मुक्ती देता आणि विभक्तांना विरोध शक्तीनं, म्हणून तुमचा अवतार झालाय. या कारणाची ज्योती संभवा श्री विमलांबोजी करोद्भवा ब्रह्मचारी या बटुभैरवा वज्र कवच धारण करा. म्हणून वज्र कवच घेऊन हाती श्री व्यासे लेवविले नाथाप्रती ते परसावे संतिष्ठोती आधारयुक्त सुविचारे. शिखे माझी रेणुका रमण मस्तके आभाललोचन कपोल मंडित भगवान भ्रुवर मध्य मेदिनीपती नेत्री ज्योती स्वरूप जाणा कर्णयो कीर्ती बलवर्धना कुंडलिनी कुशासना नासिका विघ्न नाशका उमानाथ द्वयधरा दंतर्यो धरणीधरा जिव्हा यामध्ये उच्चारा हनुवट्टी हनुमत्प्रिया ग्रीवायाम नीलग्रीवहरा स्कंदौ स्कंद प्रियकरा बाहो शस्त्र धृताडमरा हस्तौ डमरा धारका हृदय विश्वनाथ स्वरूपा उदरस्तो जनाधिपा नाभिपातो गुहाकलापा करमध्या कपोलिना गुह्या गुह्य परप्रकाशा गुरुभ्या उक्ष वाहनवासा जानो जानुसुता सहस्रशीर्षा जंगयो भुजंग महाकारा गुल्फयो गुळ करता पद्यो वंद्य सुरार्चिता नखेशु रोमांकुरे मंडिता व्यापक सर्व सिद्धीषु शेषारूढो लक्ष्मीरमणा त्रिशूलधरा हे त्रिलोचना उपवीत धारणा चतुरानना जमदग्नी रव अभिधाना रवळेश्वरा खड्गपाणी डमर शूलमंडिता तुरंग वाहना रणदीक्षिता भस्मांगाय लिंगाकिता श्रीनाथ मार्गाधीप स्वरूपा हे पद्मपुराणीचे सम्मते वज्रकवच श्रीनाथे लेवविता श्री व्यासहस्ते राक्षस पदार्थ सम्रांगणी. व्यास आले आणि नाथांना म्हणाले की हे नाथा आपण अंगावरती वज्रकवच धारण करा. तर हे वज्रकवच कसं, तर नाथांच्याच अनेक नावांचं हे वज्रकवच आहे. हे संस्कृत मधलं प्रख्यात स्तोत्र केदार कवच म्हणून प्रसिद्ध आहे. त्या केदार कवचाचंच अलंकरण या नाथांच्या मूर्तीवरती व्यास मुनींनी केलं. त्याच्यामध्ये प्रत्येक अवयवावरती देवांच्या एक एक नावानं त्यांचा न्यास म्हणजे त्याची रक्षणाची जबाबदारी दिलेली आहे. वास्तविक हे केदार कवच नाथांनी धारण केलं याचा अर्थ असा आहे की ज्या ज्या वेळेला भक्तांवर संकट येईल त्यावेळेला भक्तांनी रक्षणासाठी या केदार कवचाचं स्मरण केलं तरी श्रीनाथ त्यांची जबाबदारी घेऊन संकटांचं निराकरण करतील असा त्याचा भावार्थ आहे. हे मूळ स्तोत्र संस्कृत मधून केदार कवच नावानं प्रसिद्धच आहे. अनेक भक्तगण त्याचा पाठही करत असतात. खड्गपाणी डमर शूलमंडिता तुरंग वाहना रणदीक्षिता भस्मांगाच लिंगांकिता श्रीनाथ मार्गाधीप स्वरूपा हे पद्मपुराणीचे सम्मते श्री वज्रकवच श्रीनाथे लेवविता श्री व्यासहस्ते राक्षस वदार्थी सम्रांगणी मी नव्हे तो सिंहिकासुर युद्धीने विनमितवांतर हे परिसोनी दक्षिण केदार रत्नासुरासी वदितसे मी दृष्टी करीन खदिरांगार निमिषार्थी जाळीन ब्रह्मांडागार तेथे रक्तभोजासुर रत्नासुर प्रोणपाय प्रामरा जे वित्रेता युगे तुते समरी संवारिले म्या स्वशक्ती करी तैसेच तुझला घोर समरी स्वशक्ती करी संवारीन तव चर्पणांबा म्हणे असुरा शक्तमुख तुझी परी काय केलेसी खरा म्हणून निशतमूर्खा मल्लांतरा सावध होई युद्धा लागी ज्योती स्वरूपाचे दृष्टीपुढे तव दोर्दंड जुंबाळे खंडिता रक्तगंगा भडाळे धडाडी नमी सह्याद्रीवरी ऐसे शक्तीच्या तीव्रोत्तरा परिसोनी क्रोध नावरे रत्नासुरा विकटाट शब्द अंबरोदरा विदारुण प्रतिशब्दा गदा घेऊनी प्रचंड हाती फिरविला पातला चक्राकृती ते शक्ती प्रहारे छेदोनी क्षिती गदा खंडोनी पाडली
गदा वाया गेली थोर हे पाहुनी रत्नासुर भूमिसी घासोनी या कर तोमर घेऊनी धावला तोमर घेऊनी सहस्त्रधारी तळपोन उसळत अंबरी ते चरपटा सहस्रशरी तोमर करीचा छेदिला. आणि मग नाथांना या परीनं आव्हान दिल्यावर नाथ म्हणाले की आता माझ्या शक्तीच्या हातून तुझा वध होईल. ज्याप्रमाणे त्रेतायुगात तुझा शतमुख रावणा तुझा वध झाला तसाच आताही होईल असं म्हटल्याबरोबर चोपडाई रणामध्ये आले आणि भयंकर युद्ध करायला तिनं सुरुवात केली. नानाविध शस्त्रांचा वर्षाव सुरू झाला. तो मरखंडोन शतखंड पडला मही पट्टीश घेऊनी उठला पाही चपला कार्य झाला देही दाही दिशा उल्हाळत अष्टप्रदानेसी भैरवदळ युद्धा प्रवर्तले सक्रोध काळ शस्त्रमंत्राग्नी कल्लोळ भयंकर प्रबळ झुंजती रत्नासुराचे सहस्र राक्षस काळ भैरवे वदिले रोष हे पाहुनी निशाचरेश घोर संग्राम तीव्र केला शकटवैरी गुडवैरी क्षतांग केले पट्टिशधारी ते विकळ पडता महिवरी भैरव भारक शोभला जर जर करोनी भैरवदळ पट्टिश चपळाधारी कल्लोळ गरगराट शब्द बंबाळ उसळो नभ अंबरी तळपती काळ भैरवासी म्हणे चोपडाई तुम्ही स्वस्त असावे गा हृदयी कौतुक पाहोन येच समयी एका ठाई बैसोनिया तो ऊर्ध्व करोनी पट्टीश हस्त उल्लाळ देऊनी उसळत विकटाट शब्दे गर्जना करीत चरपट आंबेसी ऐक म्हणे बायकानी करावे कंदन हे कवणे शास्त्री असे प्रमाण पुरुषासावे निर्लज्जपणे नवे धर्म स्त्रियांचा महाजरी पुरुषार्थ करणी केली जरी बायकानी तयाची कवणे शिराणी वर्णावी ते सांगपा. रत्नासुराच्या राक्षसांना काळभैरवांनी वधलं हे बघून रत्नासूर रागावला आणि त्यानं शकट भैरी आणि गुडभैरीला क्षतांग म्हणजे जखमी केलं आणि ते जखमी पडल्याबरोबर भैरवदळ सगळं जखमी झाल्याबरोबर सगळेजण धावून आले. काळभैरवाला चोपडाईने सांगितलं तू स्वस्त काळभैरवाला देवीने सांगितलं की तुम्ही शांत काळभैरवासी म्हणे चोपडाई तुम्ही शांत एक स्वस्त राहून युद्धाचं कौतुक बघा. आणि मग हातामध्ये पट्टा घेऊन ही चरपट अंबिका युद्ध करायला धावून आली. त्यावेळेला रत्नासूर तिला म्हणाला कुठल्या शास्त्रात लिहिलंय की स्त्रियांनी पुरुषाबरोबर निर्लज्जपणानं युद्ध करावं. स्त्री असे सवे करता कंदन सर्व ठेविती मददूषण म्हणून संशय मानिते मन चंद्रानने रणी हुनी जाय ऐसे वदन पट्टीश घेतले करी सन्मुख तळपे चक्राकारी हे पाहुनी चरपटा सुंदरी असुर सप्तशरी विंदिला दोन ऋतले भुजदंडी युग्म शरीरी देवडे प्रचंडी भेदोनी तृतीय पट्टीश खंडी चोपडा आईने करावे पट्टीश खंडिले तीक्ष्ण बाणे भृषंडीश खंडिले सत्राणे सिंहनादी घनगर्जने शक्ती सन्मुख पातला शक्तिमंत्रास्त्र वर्षरी समरी ते निवारित भृषंडी प्रहरी जे जे वर्षती बाणधारी ते ते निवारित रत्नासुर ते ज्योती स्वरूपाची खडगलतिका शराग्नी वर्षरी चरपटांबिका तै रत्नासुर धरोनी शंका भृषंडीशे छेदिले शक्तिबाण सवेची घेवोनी क्रोधाग्नी भाला ऊर्ध्व अंबरी दैत्य उडाला शक्तीने पंचशक्ती विंदिला बाला खंडिला पंचबाणी संगस्थिती बरची कोट्टार लहुंडी मांडू दुधार चक्रे भिंडी माळाती धार चौधारे शतसहस्त्रच्या धारी ऐसे अनेक शस्त्राचे संभार युद्ध करीत दैत्येंद्र घोरांतर कृतांत स्वरूपी रत्नासुर घनघोषी गर्जी झुंजत असे अनेक अस्त्रे अनेक वर्णी युद्ध करीत असे रणांगडी ज्योती स्वरूपाची अंबरीची सौदामिनी अस्त्र अस्त्र संभार खंडिले तिने आणि हातामध्ये सांग सैती बरची कट्यार लहुंडी मांडू दुधारी चक्र भिंडी मालतीधार अशी 4 धाराची 1000 धाराची जितकी म्हणून शस्त्र आहेत त्या सगळ्या शस्त्रांनी हा रत्नासूर या चोपडाई बरोबर युद्ध करायला लागला. आणि जेवढी म्हणून शस्त्र त्या रत्नासुरानं टाकली तेवढ्या सगळ्या शस्त्रांचा संहार या चरपटांबिकेनं अर्थात चोपडाईनं केला. सरली शस्त्रसाधनाची गडीमोडी शरलावी श्रीवंद्या घनकडाडी भ्रांती स्त्रीने पाहता पदी वेगळी रत्नासुरची पडित असे सरले शस्त्रास्त्र अमोघ संधान की तैल नसता दीपवाती भक्षण की व्युत्पन्न कळा रहित पुराण केवी सांगेल विस्तारी की सत्शिष्यापासून गुरुची महिमा न कळे मानवा अर्थांश महिमा तैसा रत्नासुर करावा या संग्रामा शब्ददृष्टी विलोकित सम्रांगणी की ते सर्पदृष्टी अजास्तब्ध तैसा झाला बुद्धिमंद की कृष्णपक्षी पूर्णचंद्र विचरता रणांबरी क्षय पावला असो मोहन स्तंभन उच्चाटन रत्नासुर रणांगणी करता पटण हे चरपडांबेने लक्षण विशाल वर्णी जाहली हे पाहुनी असुर तातडी त्रिपुडी होनी घातली उडी महिषा होनी अंगप्रवडी चरपटांबेवरी धाविनला. रत्नासुराने दक्षिणादिशे युद्ध केले 4 दिवस सक्तीसवे 7 दिवस युद्ध केले रत्नासुरे 4 दिवस आणि सप्तवार निरोधकी निराहार युद्ध करुणी भयंकर पर्वताकार महिषा झाला. महिषा होनी भयंकर युद्ध करीत असे रत्नासुर चरपण आंबेने पाहुनी भयासुर होऊन अष्टायुधे धरली परिघ घालून रत्नासुरा खडगी छेदले मातंग शिरा तै कडकडाट चाविली धरा रत्नासुर समरांगणी. आणि
ह्या अशा अनेक शस्त्र टाकूनही या चरपटांबेचा अंत होत नाही म्हटल्याबरोबर त्यानं जारण मोहन मारण स्तंभन अशा मंत्रांचा पाठ रणामध्ये करायला सुरुवात केल्याबरोबर चोपडाईनं विशालाचं स्वरूप धारण केलं. 8 हातामध्ये आयुध धारण केली आणि देवीचं हे विराट स्वरूप बघता क्षणी रत्नासुरानं रेड्याचं रूप घेतलं आणि तिच्या अंगावर धावून गेला. नाथाबरोबर त्यानं 4 दिवस युद्ध केलं आणि 7 दिवस चोपडाईबरोबर युद्ध केलंय. असा 11 दिवस एकूण हा रत्नासूर युद्ध करतोय. निरोधकी आणि निराहार राहून त्यानं युद्ध सुरू केलंय. शेवटी रेडा होऊन झालेला बघितल्याबरोबर चोपडाईनं त्याला परीघ म्हणजे पट्ट्यानं त्याचं मस्तक छेदलं आणि खाली पाडलं. मस्तक छेदिताची खडगदारे मातंग ग्रीवेतून दवय रत्नासुर खडग खेटक घेऊन करे अंबिकेवरी धाविला. अष्टायुधेसी भगवती विशालवदनी विशालाकृती होता बाबर झोटी धरणी हस्ती त्रिशूळपदी कटाक्ष रगडीला. विकराळ तनु विशाळाक्षी विकटाट लक्षी रौद्र कटाक्षी विघट गुरगुरी रुधिरवक्षी त्रिशूळ शतास्त्र जाहला. वर्षा ऋतू श्रावण मासी अर्ध रात्री तिथी षष्टीसी श्रवण नक्षत्र तया समयासी 21 घटका विशंती पळे. चरपटांबे सवे विरोधे सप्तदिवा रात्री युद्ध क्रोधे करता रत्नासुराची कमंदे 3 झाली सम्रांगणी. महिषा रत्नासुर होऊन युद्ध केले सम्रांगणी. ऐसी नवदली व्यासवाणी ऐसे गुणिंजनी न म्हणावे. जे विवाजी वाहन वदला मुनी तैसाची भाव हा कल्पीजे मनी. परी महिषासुर मंथनी ध्यान मूर्ती आहे अंबिकेची. महिषासुर मंथनी चरपटांबा प्रत्यक्ष असे शशांक बिंबा अनादी शक्तीच्या प्रतिबिंबा युगानुयुगी पाहती महाजन. महिषासुर मंथनी चोपडाई अष्टायुधेशी जाज्वल्लाई झाली म्हणून कथान्वयी. रत्नासुरा स्वशक्ती हसना ते वधविले. रत्नासुरासी स्वशक्ती करे समरी वधविले हिमकेदारे. रत्नासुर युक्ते सह्याद्रीवरे रक्तवर्णी तो रंगला. या चरपटांबेनं हे विशाल स्वरूप धारण केलं आणि त्याचं मस्तक खाली तोडून पाडल्याबरोबर त्यातून पुन्हा 2 रत्नासूर बाहेर आले. देवीनं हातातल्या त्रिशूळानं त्याचा संहार केला आणि तो दिवस होता वर्षा ऋतू म्हणजे पावसाळ्यामधल्या श्रावण महिन्यात अर्धरात्री म्हणजे मध्यरात्री षष्टी तिथीला ज्या दिवशी श्रवण नक्षत्र होतं. दिवसाच्या 21 घटका झाल्यानंतर 20 पळं 20 पळं झाल्यावरती या चरपटांबेनं या रत्नासुराचा वध केला. त्याची पुन्हा 3 कबंध झाली. तीही तिनं मोडून टाकली. अशा रीतीनं आदिशक्ती जगदंबा साक्षात महिषासुर मर्दिनी अशा स्वरूपाची चोपडाई या वाडी रत्नागिरीवरती आजही विराजमान आहे. पीता रक्तरंगले मृत्तिका पाषाण रत्नप्रभा दिसती सुवर्णवर्ण दुसरे मागितले वरदान ते विस्तारे वदे रत्नासुरायका. हे जगदंबे अनादिशक्ती माझी परसावी विनंती. श्रीनाथा सन्मुख माझी वस्ती अखंडित असावी. माझी नामाची हे नगरी नाव ठेवावे रत्नागिरी. मनुष्य रक्त द्यावे तिळभरी वर्ष एकदा अंतरी वर्षात. हे जगदंबेने परसोनवाणी तथास्तु मध्ये कमलाक्ष कल्याणी. रत्नागिरी हे नाम त्रिभुवनी जाणोनी विश्व येती समारंभे. तैपासोनी वदती रत्नागिरी प्रख्यात नाम भरतखंडागरी. षष्टी पूजेचे जे अधिकारी बगळा शक्ती बगाडी प्रियमदला. बगळा शक्तीची बगाड महिमा रक्तभोजांती वदन सुगमा वदांती सुगमा. वदेल सूत्रशी सत्तमा शौनकासी विस्तारे. असो चरपटांबेचे करे मृत्यू पावला रत्नासुर. हे ऐसवाणी भविष्योत्तर तदनंतर रक्तभोज वधोत्सव. असो रत्नासुर वदिला रवळनाथ ऐसा पडिला जनप्रख्यात. ज्योती स्वरूपेची मूर्तिमंत खडगशक्ती समन्वित. तेजोवद शक्तीने मुकुटधरणे पाळला रत्नासुराचा सम्रांगणी. तेव्हाच भाविले महाजनी रत्नासुर मारिला रवळनाथे. ऐसे जनवाक्य महागणे गर्जते अद्याप मनकल्पने. तरी परिते व्यासाचे मुख्य वचने नाथे चरपटी शक्ती हस्ते वदविला. म्हणून धरिले खडग हाती तेची चरपटा प्रबळ शक्ती. असो रत्नासुर वदिला शक्ती असती अष्टभुजा भगवतीने सम्रांगणी. या रत्नासुरानं 2 वरदानं मागितली आणि ती म्हणजे त्याच्या शरीरातल्या रंगानं हे सगळे पाषाण रक्तवर्ण पीतवर्ण दिसायला लागले. सगळीकडे रत्नप्रभा दिसायला लागली आणि त्यानं वरदान मागितलं की या क्षेत्राला माझं नाव राहू दे. वाडी रत्नागिरी म्हणून या क्षेत्राची ओळख होऊ दे. त्याला जगदंबेनं तथास्तु म्हटल्याबरोबर दुसरं वरदान मागितलं की मला नाथाच्या सन्मुख स्थान द्या आणि वर्षातून एकदा तरी तिळभर का असेना मला मनुष्य रक्त मिळावं. यालाही देवीनं तथास्तु म्हणलं आणि त्याचे स्थान बगाडावरती त्याचं स्थान करून त्याला स्थापन केलं. या बगाडाची कथा बगळा शक्तीची बगाड महिमा यानंतर पुढच्या रक्तभोजाच्या वधानंतर आपण श्रवण करू. लोक म्हणतात की नाथाने रत्नासुराचा वध केला पण नाथाचंच मूर्तिमंत शक्ती स्वरूप म्हणजे ही चरपटांबिका आहे. आणि ज्या वेळेला नाथाने मूर्ती स्वरूपातच या
रत्नासुराचा किरीट उडवून लावला त्यावेळेलाच त्याचा वध झाला असं लोक म्हणतात. पण व्यासांनी मात्र रत्नासुराचा वध हा चरपटांबेच्या म्हणजे नाथशक्तीच्या हातून झाला असं पुराणांमध्ये नमूद केलंय. आता रक्तभोजन दक्षिणादिशी घोर संग्रामी विध्वंसी तो कथार्थ चतुरी राजहंसी 19व्या अध्यायी परिसावा संग्राम करील रक्तभोजन ते वीर श्रीकर शृंगार लेण श्रोती श्रीमंती करावे श्रवण नाथ निरंजनाशी पराक्रम प्रभा इति श्री केदार विजय सारे श्रवण करता संतापहारे हरिती नामामृत तुषारे सोहम संसार पार करावा सारा सार विचार विवरी पैसोनी घटे पल मानसी आवरी केदार विजय सरोवरी सुस्नात चतुरी होईजे संत मुनिजन पंडित सकळ बैसले विजय सरोवर पाळ विद्वचन हंस मराळ हरिनाम मुक्ता फळी पूजिले ते तत्वार्थ मौक्तिकाचे भोगते आत्मानुभवी लिप्ता लिप्त विषयी असोनी सदैव विरक्त तेची हरिभक्त वदावे म्हणती जे विसंसारी व्यापकपणी वर्तत तैसे हरिभक्ती जननी वर्तावे काया वाचा मने संतोष करणी अष्टादशोध्याय गोड हा. या 18व्या अध्यायाच्या शेवटी चरपटांबेच्या हातून या रत्नासुराचा वध झाला. पुढे नाथ केदार या रक्तभोजाचा संहार करतील. ती कथा आपण 19व्या अध्यायात श्रवण करू. हा केदार विजय म्हणजे जणू सरोवर आहे आणि त्या सरोवराच्या काठावरती भाविकगण श्रवण करायला बसलेत आणि इथं विद्वज्जन हंस होऊन या हरिनामाची मुक्ताफळ म्हणजे हरिनाम मोती वेचतायत. असे हा नाथ केदार भक्तांच्या सगळ्या दुःखांचा श्रवण करिता संताप हारे म्हणजे ऐकल्यानंतर भक्तांच्या सगळ्या दुःखांचा नाश करणारा हा केदार विजयाचा 18वा अध्याय या ठिकाणी संपूर्ण झाला. नाथस्मरणे चांग भला चांग भला चांग भला.